ईशाना वार्यानाम शयंतिष्य अर्शनी नाम अपोयाचामी भेषजम. अर्थात व्याधी निवारण दिव्य गुणांच्या जलाला आम्ही आवाहन करतो. हे आप आम्हाला सुख समृद्धी प्रदान कर. त्या औषधी रूपी जलाची आम्ही प्रार्थना करतो. निसर्ग पूजनाचं महत्त्व जाणणाऱ्या भारतीय अध्यात्मात निसर्गाचं रूप असलेली नदी पूजनीयच. पाणी पाणी म्हणजे जीवन. पाणी शांतवत, पाणी जगवते, पाणी पिकवते आणि हो, पाणी पापनाशनही करते. इच्छापूर्तीसाठी इथे केले जाते अर्पण. मृतांच्या मोक्षासाठी इथे केले जाते तर्पण. गतजन्मीच्या पापक्षालनासाठीही केले जाते विधिवत पूजन. आणि म्हणूनच गोदावरीच्या पवित्र पात्रात आत्मशुद्धीसाठी लाखोंच्या संख्येने उतरतो तो सिंहस्थ साधूंचा जथा, अर्थात कुंभमेळा. या कर्मकांडातून खरंच मोक्ष मिळतो? पापक्षालन होते? आत्मशुद्धी होते? हा तर विवादाचा विषय. पण या कर्मकांडाने पाणी प्रदूषित होते हे निर्विवाद सत्य. साधू संन्याशांचा कुंभमेळा असो, दरवर्षीचा गणेशोत्सव, नवरात्री उत्सव असो किंवा आणखी काही धार्मिक उत्सव, या उत्सवांच्या मागे उरतो तो फक्त कचरा आणि केवळ कचरा. हा कचरा पर्यावरणासाठी घातक तर आहेच, परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविधायक तक्रारींना जणू आमंत्रणच. हे मानवी उत्सव करतायत निसर्ग संपत्तीचा ऱ्हास, विध्वंस. या व्यतिरिक्त नाशिक शहराच्या स्वतःच्या काही समस्या आहेत, जसे की घरातील सांडपाणी, कारखान्यातून निघालेले रसायनयुक्त दूषित पाणी आणि त्याचबरोबर इतर अन्य गोष्टींसाठी वापरले गेलेले पाणी कोणतीही प्रक्रिया न करता किंवा असक्षम प्रक्रिया करून नदीपात्राच्या कानाकोपऱ्यात गाळाबरोबर साचून राहते, ज्याचा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण तर होतोच, पण त्याचबरोबर नैवेद्य, प्रसादिक अन्न, हार तुरे, फळे फुले यांचाही त्यामध्ये भर पडून दुर्गंधी व प्रदूषण वाढते. आणि या सर्व समस्यांसाठी थर्ड स्टेप इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि RSC थर्ड स्टेप डिसिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत काही आश्चर्यकारक प्रभावी उपाय. आता आपण क्रमशः हे उपाय पाहू. नदीपात्राची स्वच्छता व सुशोभीकरण. यासाठी उपाय आहे RSC थर्ड स्टेप डिसिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे. 18 किमी लांबी असणारा धरणपात्रापासून ते शहराबाहेरचा पाण्याचा प्रवाह होईल पूर्ववत. नदीपात्रातील खडक व गाळ काढून नदीपात्र व नदीकाठ सुशोभित, नियमित वाहता व अडथळामुक्त होईल. पात्राच्या तळातून सर्व्हिस लाईन पाईपद्वारे वीज वाहिनी, दूरध्वनी वाहिनी, गॅस वाहिनी इत्यादी टाकल्या जातील. 18 किमी लांबीच्या नदीपात्राच्या काठावर इंटरलॉकिंग कॉन्क्रीट मॅट्रिक्स किंवा पेव्हमेंट्स बसून नदीचा काठ सुंदर तर होईलच, त्याचबरोबर नदीत सोडले जाणारे बेकायदेशीर पाण्याचे प्रवाहसुद्धा नियंत्रित होतील. नदीकाठ व पात्र सुंदर तसेच प्रदूषणमुक्त झाल्यानंतर एक मोठी समस्या उरते, ती म्हणजे नदीपात्रामध्ये सातत्याने सोडले जाणारे दूषित अनियंत्रित सांडपाणी. आणि या समस्येसाठी थर्ड स्टेप इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आपल्या जलशुद्धी या ब्रँड अंतर्गत तुम्ही आम्हाला कोणतेही पाणी द्या, आम्ही तुम्हाला पिण्यायोग्य पाणी देऊ या ब्रीद वाक्याला अनुसरून दूषित पाण्याच्या सर्व समस्या निवारण करण्याची हमी देते. जलशुद्धी अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प. घराघरातून आलेले सांडपाणी व प्रक्रिया करूनही दूषित राहिलेले पाणी STP प्लांटमध्ये प्रक्रिया करून आपण बाजारभावापेक्षा कमी दराने औद्योगिक वसाहतींना देऊ शकतोच, पण थोडी अधिक प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा पिण्यायोग्यही करू शकतो. कारखान्यातून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त प्रदूषित पाणी किंवा प्रक्रिया करूनही पूर्णपणे रसायनमुक्त न झालेले पाणी
ETP प्लांटमध्ये प्रक्रिया करून तेल व रसायन विरहित पाणी आपण दैनंदिन जीवनास लागणाऱ्या गरजांसाठी वापरू शकतो. त्याचबरोबर पुन्हा नदी अथवा धरण पात्रामध्येही सोडू शकतो. हे प्रक्रिया केलेले पाणी शुद्ध व रसायनमुक्त असल्याने याचा जैविक व नैसर्गिक घटकांवरती कोणताही दुष्परिणाम होत नाही. जलशुद्धी बायोगॅस या प्रक्रियेमध्ये घरातल्या, हॉटेलातल्या आणि इतरत्र ठिकाणच्या हिरव्या कचऱ्यापासून बनेल बायोगॅस, जो वीज निर्मितीबरोबरच आसपासच्या गावांना करेल इंधनाचा सहज पुरवठा. या इंधनाचा प्रामुख्याने उपयोग शेतातील व घरातील उपकरणे चालवण्यास होईल. तसेच बायोगॅसच्या मळीपासून दर्जेदार कंपोस्ट खत व कोळशाला उत्तम पर्याय ठरणारे इंधन तयार होईल. जलशुद्धी प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प आणि वीज निर्मिती. प्लास्टिकवर प्रक्रिया केलेल्या कचऱ्यापासून बनेल लाईट डिझेल तेल व शेतातील जनसेटसाठी वीज निर्मिती, ज्याचा प्रामुख्याने उपयोग शेतातील यांत्रिक उपकरणे चालवण्यास होईल व उरलेल्या अंशांपासून बनतील बांधकामासाठी लागणाऱ्या विटा. नाशिक शहर स्वच्छ व सुंदर झाल्यानंतर प्रश्न उरतो तो शहरातील व आसपासच्या गावातील पाण्याच्या मागणीनुसार पुरवठा न होण्याचा. आणि म्हणूनच नदी व धरणाचा पाणीसाठा वाढवण्यासाठी गरज आहे ती गाळ नियंत्रण करण्याची. आणि यासाठी RAC थर्ड स्टेप डिसिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे गाळामुळे संकुचित होणारी नदी आणि धरणपात्रातून मोठ्या प्रमाणात गाळ गोळा करणारी यंत्र. धरणपात्राच्या अगदी तळापर्यंत जाऊन प्रति तास 30% घनता असलेल्या 4000 मीटर क्यूब म्हणजे तासाला 122 डंपर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गाळ गोळा करण्याची या यंत्राची अचाट क्षमता गंगापूर धरणपात्राला पुन्हा करेल पूर्वीसारखं स्वच्छ आणि समृद्ध. आणि यामुळे गंगापूर धरणपात्राचा पाणीसाठा तर वाढेलच, त्याचबरोबर पाणी नियंत्रित व प्रवाहबद्ध होईल. वरील सर्व सृजनात्मक उपायांद्वारे नाशिक शहर होईल स्वच्छ, सुंदर व समृद्ध. त्याचबरोबर या सर्व प्रकल्प पद्धतींकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहता नद्या व धरणपात्रातून निघालेला सुपीक गाळ आम्ही शेतकऱ्यांना कमी मोबदल्यात देऊ, ज्यामुळे जमिनीची पत व पीक उत्पन्नाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. STP प्लांटमधून प्रक्रिया करून निघालेले पाणी आम्ही बाजारभावाच्या तुलनेत कमी दराने औद्योगिक वसाहतींना तसेच बागायतींना उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचबरोबर थोडी अधिक प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा पिण्यायोग्यही करू शकतो. ETP प्लांटमधून प्रक्रिया करून निघालेल्या तेल व रसायन विरहित पाण्याचा आम्ही दैनंदिन जीवनास लागणाऱ्या गोष्टींसाठी पुरवठा करू अथवा पुन्हा नदी किंवा धरणपात्रामध्ये सोडू. बायोगॅस प्लांटच्या माध्यमातून आसपासच्या गावांना आम्ही इंधन, कंपोस्ट खत व कोळशाला पर्यायी इंधन पुरवू. प्लास्टिकच्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून लाईट डिझेल तेल व वीज निर्मिती करण्याचा आमचा मनसुबा शेतातील व घरातील यांत्रिक उपकरणे चालवण्यासाठी उपयोगी पडेल. त्याचबरोबर मागे राहिलेल्या अंशांपासून बनतील विटा, ज्या बांधकामासाठी वापरण्यात येतील. या सर्व गोष्टींवर विस्तारांती विचार करता थर्ड स्टेप इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि RAC थर्ड स्टेप डिसिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना एकत्रितपणे काम करण्याची संधी दिल्यास डिसेंबर 2014 ते मार्च 2015 पर्यंत आम्ही हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करू. धन्यवाद.